2-2.5 महिने क्रिकेटच्या मैदानावर नाही गेलं का स्पीचवरती असं गावात जमाते आणि ते गावात काढायला की सैना आणि हत्यारे घेऊन जायला लागते. तर नमस्कार मंडळी, मी आहे सुशांत. आता इकडे पहिल्यांदा मैदानावर आलोय ना, स्टंप वगैरे लावून घेतले आणि स्पीचवर गावात काढायला सुरुवात केली. मॅच चालू व्हायच्या आधी इकडे आपल्या सुंदरी ना चरायला बांधलेल्या होत्या. म्हटलोय ना पहिल्यांदा यांच्या खुट्या वगैरे बदलून घेऊ, म्हणजे एकदा मॅच चालू झाली का परत आहे ना टेन्शन नको. आता इकडे सगळं नियोजन एकदम ओके मध्ये झालं होतं. कार्यकर्ते पण सगळे जमले होते. मग मस्तपैकी पहिल्यांदा ना फिल्डिंग वगैरे लावून घेतली. आता इकडे मी पण फिल्डिंगला उभं राहून घेतलं. मॅचचा पहिलाच बॉल सूरज भाऊ बॅटिंगला आणि रोशन भाऊ बॉलिंगला. इकडे सूरज भाऊंची ना पहिल्याच बॉलात विकेट गेली होती आणि दुसरी विकेट पण लवकरच पडली होती आणि तेवढ्यात आपल्याला नंबर आला होता बॅटिंगला. आता इथं आपल्याला सगळी भावंड आहे ना तब्बल 2 महिन्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर आली होती आणि आपलं काय, आपण कॉलेजात क्रिकेट खेळत राहतोय आणि त्याच प्रॅक्टिसचं आहे ना थोडं ऍडव्हान्टेज आपल्याकडे होतं. त्याच्यामुळे मॅचच्या दुसऱ्या बॉलात तर 6 मारला होता, पण इकडे लगेच आपल्याला तिसऱ्या बॉलात विकेट पडली. आता इकडे बाकीच्या प्लेअरची पण बॅटिंग चालू होती आणि आपल्या टीम मधला सगळ्यात मोठा प्लेअर कोणता आहे माहिती तुम्हाला? आपल्याला हरिभाऊ. त्याला आहे ना फिल्डिंग करायला लावली होती, पण तो फिल्डिंग करायची जागी ना त्या बॉलासोबत फुटबॉल खेळत बसला. आता इकडे माझ्यावाली बॅटिंग तर झाली होती, आता बॉलिंग करायची होती. पण त्यातल्या त्यात विषय काय झाला माहिती का, मी ना माझ्यावाली बुट रूमवरतीच ठेवून आलो होतो आणि त्यातल्या त्यात आपल्याला ग्राउंड ना जरा कडक होतं, त्याच्यामुळे बॉलिंग टाकायला ना जरा बॅकारीच व्हायची. आता इकडे सगळ्यांची एकदा बॅटिंग झाली होती ना, आता परत पहिल्यापासून बॅटिंग चालू झाली होती. माझ्यावाला नंबर आला, व्हाईट बॉल सोडून द्यायला गेलो, पण पहिल्याच बॉलात विकेट पडली. पहिल्याच बॉलात विकेट पडली होती म्हणून पोरांनी दयामाया खाऊन 6 बॉल टाकले. आता इकडे सगळ्यांची बॅटिंग होत आली होती ना, अंधार पण पडत आला होता. मग मॅच संपल्याच्या नंतर ना आपण आपल्याला सुंदरीला घेतलं आणि निघालो घरी. बाकी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता तेवढं लाईक आणि फॉलो करून जावा.